नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण लाईन अँड प्लेन हा चॅप्टर चालू केलेला आहे, ज्याच्यामधला आपण इक्वेशन ऑफ लाईन या पॉईंटवरती आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत। आता आजचं जे लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण जर दोन लाईन पॅरलल असतील किंवा दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, त्याच पद्धतीनं दोन प्लेन सुद्धा पॅरलल किंवा दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील। पहा, चॅप्टर मी लाईन अँड प्लेनच म्हणतोय, पण त्याच्यामध्ये आजचा जो पॉईंट असणार आहे त्या पॉईंटसाठी लाईनसाठी असू देत किंवा प्लेनसाठी असू देत, दोन्हीसाठी आपल्याला सेम फॉर्म्युलेज यूज करायचे। सो दोन्ही मधला, लाईन मधला सुद्धा आणि प्लेन मधला सुद्धा जो काय पार्ट असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ओके, मग सुरुवातीला आपण थिअरॉटिकल पॉईंट जो काय आहे, एक्झाम्पल सोडवण्यासाठी जो काय आपल्याला थिअरी पॉईंट लागणार आहे किंवा जे काय फॉर्म्युलेज लागणार आहेत ते सुरुवातीला आपण पाहूया। मग पहा, पहिला जर तुम्ही फॉर्म्युला पाहिला तर पहिला फॉर्म्युला काय म्हणतायत, इफ टू लाईन्स or two planes are parallel to each other, जर दोन लाईन किंवा दोन प्लेन असू देत, म्हणजे दोन लाईन पॅरलल असतील किंवा दोन प्लेन पॅरलल असतील, जर दोन लाईन किंवा दोन प्लेन पॅरलल असतील तर त्या ठिकाणी पहा, मी इथे लिहिलंय a1/a2 इक्वल्स टू b1/b2 इक्वल्स टू c1/c2। आता हा फॉर्म्युला जर तुम्ही आठवला तर आपण हा फॉर्म्युला 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये शिकलो होतो, है की नाही। सो 3 डायमेन्शनल जॉमेट्रीचेच फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज करायचे। सो ABC ला आपण काय म्हणतो, डायरेक्शन रेशोज म्हणतो। मग पहिल्या समजा दोन लाईन बद्दल विचार केला तर लाईन जे काय असते त्या लाईन मध्ये डायरेक्शन रेशो आपल्याकडे असतो, बरोबर ना। डायरेक्शन रेशो वेक्टर आपल्याकडे एक असतो। सो त्या डायरेक्शन रेशोज पहिल्या लाईनचे a1 b1 c1 म्हणा, दुसऱ्या लाईनचे a2 b2 c2 म्हणा, आणि या दोघांचे रेशोज कसे असतात, सारखे असतात। सिमिलर दोन प्लेन जरी पॅरलल असतील तर त्या प्लेनवरून a1 b1 c1 a2 b2 c2 तयार करायचं आणि हे रेशो जे काय आहेत ते इक्वल घ्यायचं। हे झालं पॅरलल बद्दल। आता जर दोन लाईन किंवा दोन प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या ठिकाणी मात्र a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल्स टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं। ओके, सो दोन लाईन दोन प्लेन साठी झालं। आता पुढचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक लाईन आणि एक प्लेन म्हणजे एक लाईन आणि एक प्लेन। आता सुरुवातीला ते काय म्हणतायत, पॅरलल। बघा, या लाईनला हे जर प्लेन कसं असेल, पॅरलल असेल तर त्या ठिकाणी a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल्स टू 0। यात a1 b1 c1 हे लाईन मधले डायरेक्शन रेशो, a2 b2 c2 हे प्लेनचे डायरेक्शन रेशो। त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं, या ठिकाणी उलट आहे, आपण इथं पॅरलल असेल तर a1/a2 b1/b2 c1/c2 घेतो, पण हे कधी दोन लाईन किंवा दोन प्लेन म्हणजे लाईन लाईन मधलं रिलेशन असेल किंवा प्लेन प्लेन मधलं रिलेशन असेल, सिमिलर असेल तर हा फॉर्म्युला आहे। पण इथं डिफरंट आहे, एक लाईन आणि त्याच्यासोबत एक प्लेन आहे, म्हणजे एक लाईन एक प्लेन असेल पॅरलल तर मात्र a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल्स टू 0, आणि एक लाईन आणि एक प्लेन हे परपेंडिक्युलर असेल तर मात्र a1/a2 इक्वल्स टू b1/b2 इक्वल्स टू c1/c2। हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवा। ह्या चार फॉर्म्युल्याचा वापर आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये सुद्धा केलाय, लाईनमध्ये सुद्धा करायचा आहे आणि प्लेनमध्ये सुद्धा करायचा आहे। ओके, सो आय होप तुम्हाला थिअरॉटिकल पॉईंट जो काय आहे तो लक्षात आला असेल। आता आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया। पहिलं एक्झाम्पल पाहूया। पहा, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, इफ द लाईन्स गिवन बाय, दोन लाईनच दिलेल्या आहेत आपल्याला आणि या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत। आत्ताच आपण बघितलं, जर दोन लाईन पॅरलल असतील तर डायरेक्शन रेशो जे काय आहेत त्यांचे रेशोज इक्वल असतात, बरोबर। मग ह्या पहिल्या लाईनवरून डायरेक्शन रेशो आणि ह्या दुसऱ्या लाईनवरून डायरेक्शन रेशोज तयार करायचे। आता लक्षात घ्या, हे जे लाईनचं इक्वेशन आहे ते कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलंय। मग कार्टेशियन फॉर्मचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ना, त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला हे इक्वेशन असलं पाहिजे। मग या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅटच आहे, एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, नंतर त्याला डिवाइडमध्ये आहे। सो या ठिकाणी पहिले जे इक्वेशन आहे x-1/2 लॅम्बडा इक्वल्स टू y-1/-5 इक्वल्स टू z-1/2, याच्यावरून जर आपण डायरेक्शन रेशोज घेतले तर डायरेक्शन रेशोज कुठं असतात, आपल्या इथं असतात, है की नाही, डिनॉमिनेटरला। सो या ठिकाणी पहिल्या लाईनचे आहेत म्हणून त्याला आपण a1 मानू, a1 आहे 2 लॅम्बडा, b1 आहे -5 आणि c1 आहे 2। तसंच दुसऱ्या लाईनचं सुद्धा कार्टेशियन फॉर्म आहे आणि कार्टेशियन फॉर्म हा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे। सो डायरेक्टली आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, a2 घेऊ शकतो, a2 आहे लॅम्बडा, b2 सुद्धा आहे लॅम्बडा आणि c2 आहे 1, आहे की नाही। इथं a b आणि c असतो, फक्त a2 b2 c2 का म्हणलं तर दुसऱ्या लाईनचे आहेत। आता ह्या दोन लाईन कशा आहेत बाळांनो, पॅरलल। जर दोन लाईन पॅरलल असतील तर त्या ठिकाणी आपण काय करतो, a1/a2 इक्वल्स टू b1/b2 इक्वल्स टू c1/c2 घेतो।
जस्ट व्हॅल्यूज पुट आउट करा. सो A1 आहे 2 लॅम्बडा अपॉन A2 आहे लॅम्बडा, B1 आहे -5 अपॉन लॅम्बडा इक्वल्स टू C1 आहे 2 अपॉन 1. आता यातले कोणतेही दोन रेशो तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ शकता. बघा मी हे दोघं घेतो, दॅट इज -5 अपॉन लॅम्बडा इक्वल्स टू 2 अपॉन 1 केलं तर आन्सर असेल 2. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो हे -5 तसंच इंटू 2चं होईल अपॉन 2 आणि अपॉन लॅम्बडाचं होईल इंटू लॅम्बडा. सो लॅम्बडाची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला किती मिळाली, -5/2. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. दुसरा प्रश्न पाहूया. पहा दुसरा प्रश्न काय सांगितला आहे, इफ द प्लेन 2x - 5 आहे. एक प्लेन आणि हे दुसरं सुद्धा काय आहे, प्लेनच आहे. म्हणजे दोन प्लेन कसे आहेत, पॅरलल. पहा दोन लाईन पॅरलल असू देत किंवा दोन प्लेन पॅरलल असू देत, आपण फॉर्म्युला कुठला वापरणार, A1/A2 इक्वल्स टू B1/B2 इक्वल्स टू C1/C2. बरोबर. मग आता A1 B1 C1 तुम्हाला कुठून मिळतील, तर ह्या पहिल्या इक्वेशनवरून, है की नाही. आता पहा प्लेन आपण शिकलेलो नाहीये, पण बोर्डला तुम्हाला प्लेनचं इक्वेशन झाले की नाही. हे जे आहे हे कार्टेशियन इक्वेशन आहे. सो कार्टेशियन इक्वेशन प्लेनचं असं असतं पहा, AX प्लस BY प्लस CZ प्लस D इक्वल्स टू 0. म्हणजे एक्सचा कोइफिशियंट म्हणजे A, म्हणजे हा डायरेक्शन रेशो आहे. वायचा कोइफिशियंट असतो B, झेडचा कोइफिशियंट असतो C. मग पहिल्या इक्वेशनमध्ये पाहिलं तर एक्सचा कोइफिशियंट आहे 2, ज्याला आपण काय म्हणणार सांगा, A1. वायचा कोइफिशियंट आहे -5, ज्याला आपण म्हणणार C1. झेडचा कोइफिशियंट जो असेल त्याला म्हणणार आपण C1. सिमिलर इथं एक्सचा कोइफिशियंट आहे 2 लॅम्बडा, दुसरी लाईन आहे म्हणून A2 -15 B2 आणि लॅम्बडा म्हणजे असेल C2. सो एक्स वाय झेडचे कोइफिशियंट ते असतात ABC, कुठं, प्लेनच्या इक्वेशनमध्ये. सो व्हॅल्यू पुट आउट करा. सो A1 आहे 2 अपॉन A2 किती आहे बघा, 2 लॅम्बडा इक्वल्स टू B1 आहे त्या ठिकाणी वायचा कोइफिशियंट -5. तिकडं जर B2 पाहिला तर B2 आहे -15 इक्वल्स टू C1. जर पाहिला पहिल्या इक्वेशनमध्ये झेडचा कोइफिशियंट काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, त्या ठिकाणी जर C2 पाहिला तर आहे लॅम्बडा. कोणतेही दोन इक्वेशन कंपेअर करा. सो मी काय करतो, हे दोन इक्वेशन कंपेअर करतो. सगळ्यांच्यामध्ये इक्वल्स टू साईन आहे, सो कोणतेही दोन कंपेअर करू शकतो. मायनसला मायनस कॅन्सल, 5 1 जा 5 3 जा. सो 1/3 चीच व्हॅल्यू 1 लॅम्बडा असेल. सो देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू किती असेल सांगा, 3 असेल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर C करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतायत, इफ द लाईन्स, दोन लाईन्स दिलेल्या आहेत आणि दोन लाईन या ठिकाणी कशा आहेत सांगितल्यात, परपॅन्डिक्युलर टू इच अदर. आता पहा परपॅन्डिक्युलर असतील तर आपण काय वापरणार, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. बरोबर. मग आता A1 B1 C1 A2 B2 C2 हे कुठून मिळेल आपल्याला, या दोन लाईनच्या इक्वेशनवरून. नेहमी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का चेक करायचं. पहा हा पहिल्यांदा दिलाय तो स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच आहे लाईनचं इक्वेशन. सो हे असेल A1, हे असेल B1, हे असेल C1, या ठिकाणी हे असेल A2, हे असेल B2 आणि हे असेल C2. सो जस्ट व्हॅल्यूज पुट आउट करा. सो A1 किती आहे, -3 इंटू A2 किती आहे बघा, 3K प्लस B1 आहे 2K इंटू B2 आहे 1 प्लस C1 किती आहे 2 इंटू C2 मात्र आहे -5 इक्वल्स टू 0. सो इथं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 3 3 जा 9, सो हे होईल -9K प्लस 2 1 जा 2 होईल. सो 2K -10 इक्वल्स टू 0. इथं -10 होईल, हे -10 इकडं आलं तर काय होईल, +10 होईल. या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर येईल -7K. Kची व्हॅल्यू काढली तर इंटू -7चा अपॉन -7 असेल, फक्त मायनस साईन मी वरती लिहिलं. सो K किती मिळाला, -10/7 आणि या ठिकाणी -10/7 हा आपला ऑप्शन नंबर B करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, इफ द लाईन्स, अगेन दोन लाईन्स दिलेल्या आहेत आणि या दोन लाईन कशा आहेत, परपॅन्डिक्युलर आहेत. बरं आता परपॅन्डिक्युलर आहेत म्हणल्यानंतर आत्ताच आपण पाहिलं काय करणार, आपण A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू काय घेणार आहे, 0. पण आता लगेच A1 B1 C1 लिहायला सुरुवात करू नका या एक्झाम्पल सारखं. का तर नीट पहा, इथं x - 1/5 आहे. ओके, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. सो याला आपण डायरेक्टली A1 म्हणू शकतो. इथं पण हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, याला आपण B1 म्हणू शकतो. पण इथं स्टँडर्ड फॉर्मॅट नाही ना. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आठवा Z
मायनस Z1/C असतं, म्हणजे सुरुवातीला Z असतो, या ठिकाणी नंतर Z दिलाय, म्हणजे मला ही टर्म काय केली पाहिजे, सॉल्व्ह केली पाहिजे. सो सुरुवातीला जर स्टँडर्ड फॉर्मॅट दिला नसेल तर ते इक्वेशन काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करायचं. ओके, सो मी इक्वेशन लिहून घेतो, त्याच्यानंतर आपण काय करूया, त्याला सॉल्व्ह करूया. ओके, मग आता पहा, याच्यात चेंज करण्याची गरज नाही आहे, कारण हे ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे, हे सुद्धा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे. याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी मला मायनस साईन कॉमन काढावं लागेल. मग मायनस साईन कॉमन काढलं तर इथं होईल Z-3/λ. बरं, याच्या शेजारी आपण मायनस साईन नाही ठेवू शकत, का तर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये याच्या शेजारी कुठंही मायनस नाही आहे. मग हे मायनस साईन काय करूया, आपण न्यूमेरेटरचं काढूया आणि फक्त कुठं देऊया, डिनॉमिनेटरला देऊया. सो हा झाला आपला A1, हा झाला आपला B1, हा झाला आपला C1. सिमिलर दुसरं इक्वेशन जरी बघितलं तर हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, पण हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही आहे. सो त्याला सॉल्व्ह करण्यासाठी घेऊया. सो x+1/4 इक्वल्स टू, बघा इथं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी मला हा जो लॅम्बडाचा कोइफिशियंट आहे तो कॉमन काढला पाहिजे. सो मी -3 काय करतो, कॉमन काढतो. सो इथं होईल लॅम्बडा, बघा यातून -3 कॉमन काढलं तर लॅम्बडा, ह्या +1 मधून जर -3 कॉमन काढलं तर शिल्लक राहील -1/3 डिवायडेड बाय किती आहे, 15 इक्वल्स टू Z+1 अपॉन काय नाही म्हणजे किती असणार आहे, 1. सो आता हे -3 इथं ठेवू शकत नाही, याला डिनॉमिनेटरला आणलं पाहिजे. सो हे जर -3 इथून आपण काढून टाकलं आणि जर डिनॉमिनेटरला आणलं तर या ठिकाणी काय होईल, 15/-3 इक्वल्स टू Z+1/1. आता याची डिव्हिजन करा ना, याची जर डिव्हिजन तुम्ही केली 15/-3 तर आन्सर असेल -5. सो आता स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालं, A2 B2 C2 म्हणा अँड जस्ट व्हॅल्यू पुट आउट करा. बघा A1 आहे 5, A2 आहे 4. सो या ठिकाणी असेल 5 × 4 प्लस B1 आहे 3 आहे की नाही, आणि B2 आहे -5. सो 3 × -5 प्लस C1 आहे -λ इंटू C2 आहे 1 इक्वल्स टू असेल 0. सो सॉल्व करा, 5 4 × 20, या ठिकाणी असेल -15 -λ इक्वल्स टू 0. सो हे -λ जर इकडे गेले तर होतील +λ. 20 - 15 केलं तर आन्सर असेल 5 आणि लॅम्बडा इक्वल्स टू 5 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ द लाईन्स, सेम आपल्याला 2 लाईन्स दिलेल्या आहेत आणि या 2 लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत, पण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये बघा, हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, हे नाही आहे ना स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. मग ह्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी एक्सचा कोइफिशियंट +1 पाहिजे, त्याच्यासाठी मला हे मायनस कॉमन काढलं पाहिजे. मग मी जर मायनस कॉमन काढलं तर 1 - x होईल -1 अपॉन आहे 2 विच इज इक्वल्स टू, पुढचं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे y - 8/λ इक्वल्स टू Z-5/2. पहा याच्या शेजारी हे मायनस साईन नको, सो हे मायनस साईन जे इथलं आहे ते कुठं देऊया आपण, डिनॉमिनेटरला. सो हे असेल A1, हा असेल B1, हा असेल C1. त्याच पद्धतीनं दुसरं इक्वेशन जर पाहिलं, पहा दुसऱ्या इक्वेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच आहे ते. सो हाच काय असेल आपला A2, हा असेल B2 आणि हा असेल C2. सो आपल्याला माहिती आहे की या लाईन्स आहेत आणि 2 लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. सो A1 आहे -2 इंटू या एक्झाम्पलसाठी A2 किती आहे 5 प्लस B1 आहे लॅम्बडा इंटू B2 त्या ठिकाणी पाहिला तर आहे 3 प्लस C1 आहे 2 इंटू C2 पाहिला तर आहे 1 इक्वल्स टू 0. सो याचा प्रॉडक्ट घेतला तर होईल -10, याचा प्रॉडक्ट घेतला तर होईल 3λ, याचा प्रॉडक्ट घेतला तर होईल +2 इक्वल्स टू 0. सो हे 3λ -10 + 2 केलं तर होईल -8 इक्वल्स टू 0. सो 3λ व्हॅल्यू असेल 8. सो लॅम्बडाची व्हॅल्यू किती असेल 8/3 आणि 8/3 या ठिकाणी पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलाय, इफ द लाईन्स गिवन बाय, 2 लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत, या कशा दिलेल्या आहेत, परपेंडिक्युलर. आता मागच्या एक्झाम्पल्समध्ये काय दिलं होतं, कार्टेशियन इक्वेशन दिलं होतं. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला वेक्टर इक्वेशन दिले. मग वेक्टर इक्वेशन जर आपण पाहिलं तर लाईनचं वेक्टर इक्वेशन असतं r इक्वल्स टू a प्लस लॅम्बडा b आणि हा लॅम्बडा पॅरामीटरच्या शेजारी जो वेक्टर आहे याला आपण डायरेक्शन रेशो वेक्टर म्हणतो आणि या b वरून आपल्याला डायरेक्शन रेशोज मिळणार आहेत. मग जर आपण पहिली लाईन पाहिली तर लॅम्बडाच्या शेजारी हे लिहिलंय ना, मग आय कॅपचा कोइफिशियंट असेल त्याला म्हणतो आपण A1. सो या ठिकाणी A1 आय कॅपचा कोइफिशियंट काहीच नाहीये म्हणजे 1.
जे कॅपचा कोइफिशियंट जो असेल त्याला आपण म्हणणार आहे B1 आणि के कॅपचा जो कोइफिशियंट असेल त्याला आपण म्हणणार आहे C1. सिमिलरली दुसरी लाईन पाहिली तर या ठिकाणी पॅरामीटर आहे म्यू. सो आय कॅपचा कोइफिशियंट असेल तो आता आपण A2 म्हणूया जो की आहे 2. B2 म्हणजे जे कॅपचा कोइफिशियंट जो की आहे 1 आणि C2 म्हणजे के कॅपचा कोइफिशियंट जो की आहे 6. या ठिकाणी ह्या दोन्हीही लाईन कशा आहेत परपॅन्डिक्युलर. मग परपॅन्डिक्युलर असेल तर A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू काय असणार आहे 0. सो A1 आहे 1 इंटू A2 आहे 2 प्लस B1 आहे 2 इंटू B2 आहे 1 प्लस C1 आहे M इंटू C2 आहे 6 इक्वल्स टू 0. सो या ठिकाणी 2 1 जा 2 2 1 जा 2 या ठिकाणी असेल 6M इक्वल्स टू 0. सो हे 6M तसेच राहतील 2 प्लस 2 प्लस 4 पण त्या साईडला जर आपण नेले राईट साईडला तर होतील -4. मग एमची जी काय व्हॅल्यू असेल ती असेल -4/6. सो 2 2 जा अँड 2 3 जा. सो या ठिकाणी असेल -2/3 आणि या ठिकाणी जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय इफ अ लाईन एक लाईन दिलेली आहे आणि ही लाईन पॅरलल कशाला आहे मात्र प्लेनला आहे. बघा एक लाईन आणि एक प्लेन. मग आत्तापर्यंतचे सगळे एक्झाम्पल आपण कसे बघितले एक तर 2 लाईन आहेत किंवा 2 प्लेन आहेत. ओके पण असं कधी आलं होतं का एक लाईन आणि एक प्लेन नाही. मग आता या ठिकाणी एक लाईन आणि एक प्लेनसाठी आपण इथं खाली 2 फॉर्म्युले लिहिले होते तिसरा आणि चौथा. जर एक लाईन आणि एक प्लेन या ठिकाणी कसे आहेत पॅरलल. मग पॅरलल असेल तर A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू काय घेणार आहे आपण 0 घेणार आहे. मग आत्ताच आपण पाहिलं जर इक्वेशन लाईनचं असेल तर पॅरामीटरच्या शेजारी जो असतो तो डायरेक्शन रेशो वेक्टर असतो. सो या ठिकाणी पाहिलं तर A1 ची व्हॅल्यू असेल 2. जे कॅपचा कोइफिशियंट तो असतो B त्याला आपण B1 म्हणणार. के कॅपचा कोइफिशियंट असेल C. सो C ची व्हॅल्यू असेल 2. आता प्लेनचं इक्वेशन मग अशी कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन सांगितलं मी तुम्हाला. या ठिकाणी वेक्टर इक्वेशन दिलंय. सो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन असं असतं बघा R बार डॉट N बार इक्वल्स टू P. सो या R बारच्या शेजारी हा जो N बार एक नाही तो या ठिकाणी डायरेक्शन रेशो वेक्टर असतो. त्याला नॉर्मल वेक्टर सुद्धा म्हणतात. ओके सो हा जो डायरेक्शन रेशो वेक्टर आहे सो इथून मिळेल ना आपल्याला. मग आय कॅपचा कोइफिशियंट असेल तो असेल A2 म्हणजे 3. जे कॅपचा कोइफिशियंट आहे तो म्हणूया आपण B2 आणि के कॅपचा कोइफिशियंट आहे त्याला म्हणूया आपण C2. सो एकदा का आपल्याला मिळाले की लाईन आणि प्लेन जर पॅरलल असेल तर मग अशी फॉर्म्युला आपण लिहून घेतला. त्यात काय होता A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल्स टू 0. सो पहा A1 आहे 2 इंटू A2 आहे 3 प्लस B1 आहे 1 इंटू B2 आहे -2 प्लस C1 आहे 2 इंटू C2 आहे -M इक्वल्स टू 0. सो 3 2 जा 6 इथं होईल -2 या ठिकाणी होईल -2M इक्वल्स टू 0. सो 6 -2 केलं तर 4 हे -2M जर राईट साईडला नेले तर होतील +2M. सो Mची व्हॅल्यू काढण्यासाठी 4 तसंच इंटू 2चं काय होईल अपॉन 2 आणि Mची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल +2 आणि या ठिकाणी पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. आता जो लास्ट क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे का तर या ठिकाणी एक लाईन आणि एक प्लेन आपल्याला कसे दिलेले आहेत पॅरलल दिलेले आहेत. मग पॅरलल असेल तर सेम कंडिशन एक लाईन आणि एक प्लेन पॅरलल असेल तर आपण हेच कंडिशन वापरणार आहे. जस्ट हे लाईनचं इक्वेशन आहे याच्यावरून A1 B1 C1 हे जे प्लेनचं इक्वेशन आहे याच्यावरून A2 B2 C2 घ्या. दोन्हीही व्हॅल्यूज काय करा या फॉर्म्युल्यात पुट आउट करा आणि एमची व्हॅल्यू काय येते हे तुम्ही मला काय करचाल कमेंट सेक्शनमध्ये सांगचाल. ओके आता आय होप आज जो काय आपण पॉईंट घेतला पॅरलल 2 लाईन पॅरलल असतील 2 लाईन परपॅन्डिक्युलर असतील किंवा एक लाईन आणि एक प्लेन पॅरलल असेल किंवा परपॅन्डिक्युलर असेल हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. मग जरी या पॉईंटचे एक्झाम्पल सॉल्व करताना जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑलवेज ओपन आहे तुमच्यासाठी. मला कमेंट करा तो डाऊट आपण क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा. त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.